भारत शक्ती मराठीच्या सारांश या कार्यक्रमात सारांशच्या नव्या एपिसोडमध्ये आपणा सर्वांचं स्वागत। आज आपण लडाखला देशाच्या उर्वरित भागाशी 12 महिने जोडून ठेवण्यासाठी सरकारच्या माध्यमातून आणि BROच्या माध्यमातून बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन किंवा सीमा सडक संघटनेच्या माध्यमातून जे प्रयत्न सुरू आहेत त्या प्रयत्नांबद्दल माहिती घेणार आहोत। नुकताच जम्मू काश्मीर, श्रीनगर, लेह लडाख या सगळ्या भागाला देशाशी जोडण्यासाठी तिसरा एक मार्ग BROनी कार्यान्वित केला। पहिला मार्ग जो आहे तो पठाणकोट, जम्मू, श्रीनगर, लेह असा जाणारा मार्ग आहे। दुसरा मार्ग आहे तो मनाली, सरचू, लेह असा जाणारा एक मार्ग आहे। आता तिसरा मार्ग मनाली मार्गेच पुढे निमू, पदम, दारचा असा जाऊन लेहला मिळणारा हा तिसरा मार्ग हा कार्यान्वित झालाय आणि त्या मार्गाच्या ज्याला आपण म्हणूया की काही जी छोटी छोटी कामं राहिली ती छोटी कामं आता सुरू आहेत। या सगळ्या रस्त्याच्या कामाबाबत, या सगळ्या रस्त्याच्या एकूणच प्रगतीबाबत भारत शक्ती आणि स्ट्रॅट न्यूज ग्लोबल या दोन्हीही चॅनल्सनी विस्तृत मालिकाही हिमालयन फ्रंटियर या नावाने चालवल्या होत्या, केल्या होत्या। तसे 5 भागही आपण केले होते। तर त्याच मालिकेत पुढे जाऊन आपण आज या सगळ्या देशाला, जम्मू काश्मीरशी आणि लेह लडाखला उर्वरित देशाशी जोडण्यासाठी चाललेल्या प्रयत्नांबद्दल चर्चा करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये वरिष्ठ लष्करी अधिकारी ब्रिगेडियर हेमंत महाजन सर यांना आमंत्रित केलेलं आहे। ब्रिगेडियर महाजन सर, आपलं भारत शक्तीच्या स्टुडिओमध्ये स्वागत आहे। नमस्कार आणि जय हिंद। नमस्कार सर। आपल्या विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी ब्रिगेडियर महाजन सरांची त्यांचा परिचय अतिशय विस्तृत आहे, पण आपल्याला सरांचा थोडासा परिचय मी करून देतो। ब्रिगेडियर महाजन हे एक वरिष्ठ लष्करी अधिकारी असून त्यांनी 1973 साली इंडियन मिलिटरी अकॅडमीमध्ये प्रवेश घेतला आणि 1975 साली त्यांना मराठा लाईट इन्फंट्रीच्या 7व्या तुकडीमध्ये 7 मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये कमिशन मिळालं। तेव्हापासून ब्रिगेडियर महाजन सर हे वेगवेगळ्या ठिकाणी कार्यरत राहिले। प्रामुख्याने इन्सर्जन्सी आणि दहशतवाद आणि बंडखोरी सुरू असलेल्या ईशान्य भारतासह जम्मू काश्मीर आणि भारताच्या इतरही भागामध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावलेली आहे। जनरल महाजनांच्या एकूणच या क्षेत्रातला अनुभव पाहता, त्यांनी केलेलं काम पाहता, त्यांची काही काळापूर्वी केंद्रशासित प्रदेशांच्या सुरक्षा विषयक समितीवर सुद्धा नेमणूक करण्यात आली होती। तर मी आपल्या पाहुण्यांचं, ब्रिगेडियर महाजन सरांचं आजच्या कार्यक्रमामध्ये स्वागत करतो आणि सरांना पहिला प्रश्न विचारतो। सर नमस्कार, मी तुम्हाला पहिला प्रश्न विचारतो। प्रामुख्याने जसं मी म्हटलं सुरुवातीला की लेह लडाख हा जो भाग आहे सामान्यतः हिवाळ्याच्या काळामध्ये पूर्वी हा 6 महिने 7 महिने हा सगळा मार्ग किंवा हा सगळा भाग देशाच्या उर्वरित भागापासून तुटलेला असायचा। त्या भागाची एकूणच सामरिक महत्व त्या भागाचं काय आहे आणि तो भाग देशाच्या उर्वरित भागासाठी जोडून ठेवणं का महत्वाचं आहे यावर थोडासा तुम्ही प्रकाश टाकावा अशी तुम्हाला विनंती आहे। धन्यवाद। सर्वात प्रथम मी आपल्याला सांगू इच्छितो की मी एक इन्फंट्री म्हणजे पायदळाचा अधिकारी होतो आणि आपल्याला कल्पना असेल की पायदळ हे सदैव सीमेवरती असतं। त्याच्यामुळे आमचं जे जवळजवळ निम्म जीवन जे आहे ते जम्मू काश्मीर, ईशान्य भारत, भारत चीन सीमा या सीमांवरती गेलेलं आहे। आणि आजचा जो आपला विषय आहे लेह लडाख, कारगिल वगैरे, इथे सुद्धा मी माझी आयुष्याची 4 वर्ष काढलेली आहेत स्वतः आणि इथे मी अनेक वेळा वेगवेगळ्या कालखंडामध्ये ट्रिप्स करता गेलेलो आहे, रेकी करता गेलेलो आहे। त्यामुळे या भागात कशी प्रगती होते आहे हे मला डोळ्यांनी बघता आलेलं आहे। आपण ज्यावेळेला लेह लडाखकडे बघतो तर थोडक्यात जर इतिहास सांगायचा म्हटला तर 1947-48 साली पाकिस्ताननी लेह लडाखवरती कब्जा करायचा प्रयत्न केला। त्यावेळेला लेह लडाखमध्ये भारतीय सैन्य नव्हतं। लेह लडाखला वाचवण्यामध्ये त्यावेळेचे भारतीय सैन्याचे जे जनरल होते, जनरल थिमय्या,
यांचा एक मोठा सहभाग होता आणि जनरल थिमय्या आणि भारतीय सैन्याच्या शूर सैनिकांनी लडाखला पाकिस्तानच्या ताब्यातून कसं वाचवलं हा एक वेगळाच एपिसोड होऊ शकतो. परंतु तुम्हाला मी एवढं सांगू शकेल की यामध्ये अनेक विश्व रेकॉर्ड्स ही मोडली गेली. भारतीय सैन्य 20-21 दिवस चालून श्रीनगर पासून लेह मध्ये पोहोचलं. त्याच्यानंतर पहिलं विमान जे तिथे पाठवण्यात आलं त्याच्यामध्ये जनरल थिमय्या स्वतः होते. ते एका ग्रास लँड वरती म्हणजे जिथे गवत उगवतं तिथे ते लँड झालं. तर ते जे हिरोज ज्यांनी लडाखला वाचवलं त्यांना आपण नमन करायला पाहिजे. आणि जर तुम्ही पुन्हा कधी लेहला गेला तर लेह एअरपोर्टच्या बाहेर त्यांचं एक मेमोरियल आहे. त्यांना जरूर जाऊन वंदन करा, कारण त्यांच्यामुळे लेह लडाख जो आहे हे भारतामध्ये राहिलं. हा 48चा इतिहास खरं हा एक वेगळाच एपिसोड होऊ शकतो. त्याच्यानंतर आपण जर पुढे गेलो तर आपल्याला असं दिसतं की 1961 साली लेह लडाखचा जो भाग होता त्याच्याजवळ 22,000 स्क्वेअर किलोमीटर्स एवढा भाग याच्यावरती चीननी कब्जा केला. म्हणजे तिथे काहीही लढाई न करता हा भाग आपण देऊन टाकला. आणि त्यावेळेला आपल्याला आठवत असेल की त्यावेळेचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचं एक प्रसिद्ध वाक्य होतं, नॉट इवन अ ब्लेड ऑफ ग्रास ग्रोज हिअर. म्हणजे हा एक हिमालयाचा भाग होता आणि ज्याला अक्साई चीन असं सध्या नाव दिलं जातं, परंतु सध्या तो चीनच्या ताब्यामध्ये आहे. प्रचंड मोठा भाग हा आपण गमावला कारण तिथे आपल्या सैन्याची तैनाती ही नव्हती. मी रिपीट करतो, तैनाती नव्हती आणि त्या भागामध्ये रोड पण नव्हते. त्याच्यानंतर जी तिथे रोडची जी पहिली ऍक्सिस आली ज्याच्याविषयी आपण बोललो ते म्हणजे आपण सांगितलं की श्रीनगर पासून तर वया झोजिला पास, तिथे आपण वया झोजिला, वया द्रास, कारगिल, लेह असा एक तो रस्ता तयार झाला होता. जो रस्ता सुद्धा पहिले एक पदरी रस्ता होता आणि त्याच्यावरती फक्त म्हणजे तो 6-7 महिने बर्फ पडल्यामुळे तो रस्ता बंद पडायचा. कारण आपल्याला लक्षात यायला पाहिजे की कारगिल, लेह, लडाख हा जो सगळा जो भाग आहे हा अति उंचीचा भाग आहे. इथे जी उंची आहे ती 8,000 फुटापासून तर 14, 15, 16,000 फूट एवढी उंची आहे. आणि वर्षामध्ये जवळजवळ 5-6 महिने इथे बर्फ पडत असतो. म्हणजे ज्या भागामध्ये मी होतो कारगिल, मार्कोला वगैरे तिथे 20, 25, 30 फूट एवढा बर्फ पडायचा. आणि बर्फ पडला की अर्थात सगळे रस्ते हे बंद व्हायचे. तर ती एकुलती एक ऍक्सिस त्या काळामध्ये होती आणि ती सुद्धा एक पदरी म्हणजे वन वे रोड असा तो होता. आणि आपल्याला आठवत असेल की 1900 म्हणजे हे असं खूप दिवस चालू होतं आणि मग 99 साली ज्यावेळेला कारगिलचं युद्ध सुरू झालं तर त्यावेळेला लक्षात आलं की त्यावेळेला पाकिस्तानचा मुख्य हेतू होता की हा जो रस्ता आहे झोजिला पासून कारगिलला लेहला जाणारा की जो LOC पासून फक्त 5-10 किलोमीटर इतकाच लांब होता, तो रस्ता कापून त्यांना लेहला कापून टाकायचं होतं बाकीच्या भारतापासून. तर त्यावेळेला ही संकल्पना डोक्यामध्ये आली की आपण एका रस्त्यावरती अवलंबून राहू शकत नाही, आपल्याला दुसऱ्या किंवा तिसऱ्या रोड ऍक्सिसची गरज आहे. म्हणून मग हिमाचल प्रदेशच्या बाजूनी त्याला आपण खरदुंगला रोड वगैरे म्हणतो ती ऍक्सिस ही सुरू झाली. ती बांधण्यामध्ये तिथे बॉर्डर रोड्सनी पुष्कळ प्रयत्न केले, पण त्यावेळेला ब्युरोक्रेसी ही खूप जास्त होती. जमिनी म्हणजे अनेक विविध प्रॉब्लेम होते. रस्ते बांधणं सुरू होतं पण त्याची प्रोग्रेस ही अतिशय स्लो होती. आणि हा जो रस्ता सुरू झाला तो रस्ता म्हणजे प्रॅक्टिकली 5 ते 6 महिनेच फक्त उघडा असायचा. बाकीच्या वेळेला तो बंद असायचा बर्फ पडल्यामुळे वगैरे वगैरे. परंतु आपल्याला असं म्हणता येईल की 2014-15 नंतर ऍक्च्युली खरोखर रस्त्याच्या मध्ये क्रांती व्हायला सुरुवात झाली, ज्यामध्ये नितीन गडकरी जे महाराष्ट्र सुपुत्र आहेत त्यांचं एक मोठं योगदान आहे. बॉर्डर रोड टास्क फोर्स किंवा BRO ज्याला म्हटलं जातं त्यांचं मोठं योगदान आहे. त्यावेळेला अत्याधुनिक इक्विपमेंट आणली गेली. त्यावेळेला ज्या लेटेस्ट टेक्नॉलॉजीज आहेत त्या आणण्यात आल्या. आणि सर्वात महत्वाचं की टनेलिंग म्हणजे बोगदे पाडून जाणं ही जी प्रक्रिया आहे ती त्यावेळेला सुरू झाली. आपल्याला कल्पना असेल की ही जी दुसरी ऍक्सिस आहे यावरती एक अटल टनेल म्हणून एक मोठा एक बोगदा आहे 9-10 किलोमीटरचा. तर त्याच्यामुळे आपल्याला उंचीवरती जावं लागत नाही आणि बर्फ पडला असला तरी पण ही ऍक्सिस उघडी राहते. तर हा एक टनेलिंग, मॉडर्न टेक्नॉलॉजी, BRO मध्ये डायनॅमिझम, सरकारकडनं खूप पैसा देणं हे सगळं मोठ्या प्रमाणात हे सुरू झालं. आणि त्याच्यानंतर आपल्याला आठवत असेल की 2020 साली
गलवानचा प्रसंग घडला आणि गलवानच्या प्रसंगाचा कसं झालं ते माहितीच आहे आपल्याला. तर त्यावेळेला सरकारने ठरवलं की लडाखमध्ये सर्वात मोठा प्रॉब्लेम काय आहे, हा भाग खूप उंचीवरती आहे, डोंगर खूप आहेत, परंतु तिथे जी आपली सीमा आहे त्या सीमेवरती जाण्याकरता आपल्याकडे रस्ते नव्हते. म्हणजे एक ॲक्सिस देशाच्या बाकीच्या भागातून लेहमध्ये येणं हा एक भाग झाला, परंतु पुढे तोच रस्ता सीमेकडे जाणं हा अजून जास्त महत्त्वाचा भाग होता. ते रोड्स तिथे अजिबात नव्हते. तर त्यामुळे ज्या वेळेला चीन घुसखोरी करायचा, त्या वेळेला आपल्या सैनिकांना, त्या घुसखोरी केलेल्या चीनी सैनिकांना थांबवण्याकरता 7, 8, 9 तास चालावं लागायचं, ज्यामुळे आपली रिॲक्शन जी होती ती अतिशय स्लो मानली जायची. तर म्हणून सरकारने एक मोठा निर्णय घेतला आणि त्याच्यानंतर जी रस्ता बांधणी सुरू झाली त्याला प्रचंड वेग आला आणि आपण मोस्ट मॉडर्न टेक्नॉलॉजी, मोस्ट मॉडर्न हत्यार हे सगळं तिथे केलं आणि काम वेगाने सुरू केलं. कारण तिथे प्रॉब्लेम बरोबर. भरपूर होते. म्हणजे एक तिथे लेबर मिळत नाही, तर 10-15 हजार लेबर आपण झारखंडमधनं आणले. मोस्ट मॉडर्न इक्विपमेंट जी युरोपमध्ये होती आणि वगैरे वगैरे. तर याच्यामुळे आता वेग प्रचंड वाढलेला आहे आणि याच्या आधी बरोबर. चीन सीमेवरती त्याचे रस्ते पोहोचलेले होते किंवा ते अर्ध्या एक तासात पोहोचायचे, पण आपण मात्र वेळ घ्यायचो. परंतु आता या बांधलेल्या रस्त्यांमुळे सीमेवरती जाणं हे सोपं झालेलं आहे आणि सीमेवरती रस्ते पोहोचल्यामुळे तिथे आपण आता आपल्या पोस्ट तयार केलेल्या आहे, ज्यामुळे सीमेवरती लक्ष ठेवणं आणि चीनची घुसखोरी लवकर शोधणं हे अतिशय सोपं झालेलं आहे. विनयजी. बरोबर. बरोबर सर. त्यातला दुसरा एक महत्वाचा आस्पेक्ट किंवा दुसरा एक त्यातला महत्वाचा भाग असा आहे की नव्याने हा जो निमुपदम दारचा जो रोड आहे, एनपीडी रोड जो आहे, हा या इतर दोन्ही रस्त्यांच्या प्रमाणे प्रत्यक्ष नियंत्रण रेषा किंवा नियंत्रण रेषा या दोन्हीच्याही टप्प्यात येत नाही, या दोन्हीच्याही माऱ्याच्या टप्प्यात नाही आहे. त्या एका अर्थाने तो सुरक्षित असा रस्ता आहे. त्यामुळं पूर्व लडाखमध्ये आपल्याला कुठनंही सैन्य हलवायचं असेल, पूर्व लडाखमधनं आपल्याला ताबा रेषेवर यायचं असेल किंवा पूर्व लडाखमधनं आपल्याला प्रत्यक्ष ताबा रेषेवर जायचं असेल, तर या दोन्ही ठिकाणी जायसाठी अत्यंत सुरक्षित असा सैन्याची हालचाल आणि रसद पुरवण्यासाठी हा रस्ता आहे. तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल सर? विनयजी, आपण जे म्हटलं ते अगदी बरोबर आहे. जो पहिला झोजिला कारगिल रस्ता जो होता तो LAC पासून खूपच जवळ होता आणि 99 सालच्या कारगिल युद्धामध्ये पाकिस्तान सैन्याचं मुख्य एम तेच होतं की 4-5 किलोमीटर फक्त ॲडव्हान्स करून हा रस्ता कापायचा आणि मग लेहला जो आपला कॉन्टॅक्ट आहे, कम्युनिकेशन आहे ते पूर्णपणे तुटलं असतं. आपण नकाशावरती जर बघाल, आपल्या टीमचा जो नकाशा दाखवला तर आपल्याला कळेल की ते अतिशय जवळ होतं आणि आमच्या सैन्याच्या भाषेमध्ये मॉर्टर्स नावाचं जे आपलं वेपन आहे, उखळी तोफा ज्या आहेत त्याच्या रेंजमध्ये होतं. आर्टिलरी म्हणजे तोफखाना आहे त्यांच्या रेंजमध्ये होतं. म्हणजे शत्रूला हा रस्ता दिसत असल्यामुळे ते मॉर्टर्स किंवा तोफखान्याचा फायर करून या रस्त्याचा वापर आपल्याला करू देत नव्हते. आणि नेमका हाच प्रॉब्लेम जो बरोबर. दुसरा रस्ता वाया खरदुंगला होता त्याच्यावरती पण होता की तो रस्ता सुद्धा चीनच्या बाजूनी दिसायचा आणि जी गोष्ट आपण बघू शकतो त्याच्यावरती आपण लॉंग रेंज वेपन म्हणजे लांब पल्ल्याच्या शस्त्रांनी फायर करून त्याच्यावरती होणारी वाहतूक ही थांबवू शकतो. म्हणजे ते तिथून वाहतूक करणं हे अतिशय धोकेदायक होतं. तसं म्हटलं तर आपण रात्रीच्या वेळेला वाहतूक करू शकतो की ज्या वेळेला ऑब्झर्वेशन कमी होतं, परंतु त्याच्यामध्ये सुद्धा प्रॉब्लेम असा आहे की रात्रीच्या वेळेला हा भाग अतिशय कठीण असल्यामुळे ॲक्सिडेंट होणं वगैरे हा भाग खूप मोठा असतो. तर म्हणून आपल्याला एका तिसऱ्या ॲक्सिसची गरज होती, जी आता या रस्त्याच्या बांधणीमुळे पूर्ण झालेली आहे, की हा रस्ता आता चीनला त्यांच्या भागातून दिसत नाही. हा रस्ता डोंगराच्या आपल्या बाजूला आहे. त्यामुळे तो अंडर डायरेक्ट ऑब्झर्वेशन नाही आणि अंडर डायरेक्ट ऑब्झर्वेशन नसल्यामुळे हा सेफ आहे. दुसरं एक भाग झाला आणि तिसरा याचा अजून एक भाग असा आहे की आता हा रस्ता डोंगरामध्ये सर्वात मोठे प्रॉब्लेम काय होतात की ज्या वेळेला तुम्हाला त्या भागातल्या एका खोऱ्यामधून, एका व्हॅलीमधून दुसऱ्या व्हॅलीमध्ये जायचं असेल तर तुम्हाला पहिले वर चढावं लागतं, मग पुन्हा खालती जातात. म्हणजे तुम्ही समजा 2000 फुटावरनं 8000 फूट वर, मग पुन्हा खालती, मग पुन्हा वर, मग पुन्हा खालती, अशा प्रकारे तुम्हाला जावं लागतं.
ज्याला पुष्कळ वेळ लागतो. परंतु जर तुम्ही मधून जर टनेल म्हणजे बोगदा जर तयार केला तर तुम्हाला वर चढायची आणि खालती उतरायची गरजच पडत नाही. आणि आता हा जो रस्ता जो आहे तिथे अनेक टनेल्स बांधण्यात आलेले आहेत. बरोबर. त्या टनेलची नावं तर मी आपल्याला तशी सांगू शकणार नाही, परंतु ती वेल नोन आहेत. तर हे टनेल्स म्हणजे हे जे बोगदे आहे हे अत्याधुनिक तंत्रज्ञान असल्यामुळे आता आपल्याला 13,14,15,000 फुटावरती जायची गरजच पडत नाही. कारण जितकं तुम्ही जास्त वरती जाल तर असं मानलं जातं की 8,000 फूट किंवा 9,000 फुटाच्या वरती या भागामध्ये स्नो लाईन आहे. म्हणजे तिथे कायमचा बर्फ हा पडत असतो. म्हणून पण जर आपण 3,000-4,000 फुटाच्या बोगद्यातनं गेलो तर तिथे तो प्रॉब्लेम नाही आणि ही वाहतूक मग आपण 365 दिवस उघडी ठेवू शकतो. नेमकं हेच ही जी ऍक्सिस आता उघडलेली आहे त्याच्यामुळे हे साध्य झालेलं आहे. आणि याच्याशिवाय अजून एक महत्वाचं असं की जी झोजिला ऍक्सिस आहे ती जम्मूपासून उधमपूर, मग श्रीनगर, मग लेह अशा इतका लांबलचक रस्ता घेते. आणि जर लढाईमध्ये काही कोणी त्या रस्त्या अडवले वगैरे तर प्रॉब्लेम खूप जास्त होऊ शकतो. परंतु हा जो दुसरा रस्ता आहे ज्याचा स्टार्ट पॉइंट हा पठाणकोट आहे, जो पंजाबमध्ये आहे किंवा हिमाचल प्रदेशच्या रस्त्यावरती आहे. आणि कम्पॅरेटिव्हली असं म्हटलं जातं, असं म्हणायला नको की पण या भागातले लोक हे जास्त देशप्रेमी आहेत. त्यामुळे इथे कुठल्या त्याला म्हणायचं दहशतवादी किंवा दहशतवादी गट किंवा देशविरोधी तत्व रस्ते बंद करण्याची शक्यताही जवळजवळ शून्य आहे ॲज कम्पेअर टू जम्मू आणि काश्मीर. तर त्याच्यामुळे हा रस्ता सेफ आहे. आणि आपल्याला आपली प्रचंड मोठ्या रेल्वे लाईन्स या पठाणकोटपर्यंत येऊन पोहोचलेल्या आहेत. तर त्याच्यामुळे रेल्वे लाईन पासून जी सैन्याला रसद पुरवावी लागते तर ती पुरवणं या रस्त्यामुळे अतिशय चांगलं झालेलं आहे. आपल्याला एक लक्षात असं यायला पाहिजे की गलवान नंतर या भागामध्ये प्रचंड मोठ्या सैन्य इथे आणण्यात आलं. म्हणजे जर तुलना करायची म्हटली तर आपल्याला आठवतं की 47-48 साली सैन्य नव्हतंच. मग ज्याला 99 सालचं युद्ध झालं त्यावेळेला कारगिलमध्ये एक ब्रिगेड म्हणजे 4,000 ते 5,000 सैन्य आणि लेहमध्ये एक डिव्हिजन म्हणजे 15,000 ते 20,000 सैन्य एवढं होतं. मात्र आता त्या भागामध्ये जवळजवळ 3 डिव्हिजन्स म्हणजे 20,000 ने 3 ला गुणा एवढं सैन्य तिथे आहे. अत्याधुनिक तोफा तिथे आहेत. तिथे रणगाडे आणलेली आहेत. म्हणजे जे सैन्य पहिले होतं त्याच्या तिप्पट सैन्य आता तिथे आणण्यात आलेलं आहे. आणि एवढंच नाही तर आपल्याला कल्पना असेल की आता भारतीय सैन्य हे मोठ्या प्रमाणामध्ये सैन्य पाकिस्तान सीमेवरनं काढून हे चीन सीमेच्या बाजूला घेऊन जात आहे. आणि त्याचाच एक भाग म्हणून मथुरामध्ये असलेली जी वन कोर जी होती ती जी पहिले पाकिस्तानच्या विरुद्ध आक्रमक कारवाई करतात त्यांचं काम होतं तर त्यांना आता लडाखमध्ये आक्रमक काम करण्याचा टास्क त्यांना देण्यात आलं आहे. म्हणजे जी सध्या इथे 3 डिव्हिजन जे सैन्य आहे ते तर तिथे राहीलच. याच्याशिवाय अजून एक कोर म्हणजे जवळजवळ म्हणजे 2/3 म्हणजे अजून एक 30-40 हजार सैन्य आक्रमक कारवाई करण्याकरता तिथे येऊ शकतं. म्हणजे तिथे असणाऱ्या सैन्याची संख्या ही जवळजवळ 90,000 ते 1,00,000च्या आसपास होऊ शकते. आणि मग त्यांच्या तोफा, त्यांचे रणगाडे, त्यांचे सपोर्टिंग युनिट्स तर या सगळ्यांकरता मेंटेनन्स करता, त्यांचं ॲम्युनिशन सप्लाय ठीक करण्याकरता, त्यांना फ्युएल सप्लाय ठीक करण्याकरता आपल्याला मोठ्या 2 वेज रस्त्याची गरज आहे की जी आता मोठ्या प्रमाणामध्ये पूर्ण केली जाईल या तिसऱ्या ॲक्सिसमुळे. तर मला खात्री आहे की येणाऱ्या काळात हा रस्ता स्टेबलाइज होईल आणि 12 महिने चालेल. तर 12 महिने चालला तर यामध्ये आपल्याला खूपच फायदा होऊ शकेल आणि आपण चीनचं आक्रमण कधीही थांबवण्यामध्ये आपल्याला चांगलं हे यश मिळेल. आणि याचा पुढचा जो भाग आहे तो तिथल्या जनतेच्या बाबतीत आहे. तर त्याच्याविषयी आपण पुढच्या मुद्द्यामध्ये बोलू शकतो. विनयजी. बरोबर बरोबर बरोबर. तुम्ही प्रामुख्याने तिथल्या आपण लष्करी आस्पेक्ट जे आहे त्या रस्त्याच्या किंवा या रस्त्याचं लष्करी महत्त्व आपण म्हणलंच. पण तुम्ही जसं म्हणाल की तिथल्या जनतेसाठी सुद्धा हा फार महत्त्वाचा एक दुवा ठरणार आहे. कारण जवळपास 6 महिने जेव्हा सगळे व्यवहार बंद असतात तेव्हा ही सगळी जनता उर्वरित भारतापासून तुटलेली असते.
त्यामुळं त्यांचं केवळ रस्त्याच्या माध्यमातून देश जोडणं आणि मन जोडणं प्रामुख्याने, की आम्हीही या देशाच्या मुख्यभूमीशी जोडले गेलेलो आहोत, ही एक भावना या लोकांमध्ये निर्माण करणं हे सुद्धा या रस्त्यामुळं खरोखर शक्य होणार आहे. मला एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. प्रामुख्याने हा प्रश्न त्या तांत्रिक प्रश्न आहे, कारण हिमालयातला एकूणच टरेन पाहता, तिथली भौगोलिक परिस्थिती पाहता, तिथला हिमालय तुलनेने तरुण पर्वत असल्यामुळे तिथल्या ती जी काय त्याचा धर ज्याला आपण म्हणतो तो अजून पक्का नाहीये. तर अशा सगळ्या परिस्थितीमध्ये काय आव्हानं बीआरओ समोर आले असले रस्ता बांधताना, यावर थोडासा तुम्ही प्रकाश टाकलात तर बरं. हो, त्याच्याविषयी मी नक्कीच बोलतो. पण मला आपल्याला एका मुद्द्यावरती थोडं अजून हायलाईट करायचं आहे, की ज्या बाबीला हे नवीन रस्ते बनल्यामुळे काय फायदा झाला. जसं आपण म्हटलं, लेह लडाखची लोकसंख्या ही 3 ते 4 लाखाच्या मध्ये आहे. तर त्यांचं मेंटेनन्स करणं हे खूप सोपं झालं आहे. कारण विमानातून मेंटेनन्स करणं हे प्रचंड खर्चाचं काम असतं आणि बाय रोडनी आलं तर त्याच्यामुळे फारच चांगला फायदा होतो. आणि याच्याशिवाय जास्त फायदा जो झाला तो मला वाटतं असा, या रस्त्याचा वापर फक्त सैनिकांनीच का करावा, टुरिस्ट किंवा पर्यटकांनी का करू नये. आता सरकारने ॲज अ पॉलिसी बॉर्डर विलेजेस नावाचा प्रोग्राम सुरू केला आहे आणि पर्यटकांना सीमेपर्यंत जाण्याची परवानगी दिली आहे. याचा परिणाम काय झाला, ज्यावेळेला मी तिथे 82-83 साली होतो तिथे आमच्याशिवाय कोणीच नव्हतं. आता तिथे हजारो लाखोच्या संख्येने पर्यटक किंवा टुरिस्ट तिथे येत आहेत. म्हणजे जेवढी लडाखची लोकसंख्या आहे त्याच्यापेक्षा जास्त 4 ते 5 लाख पर्यटक किंवा टुरिस्ट हे या भागामध्ये आलेले आहेत. ज्यामुळे फायदा काय होतो, तर या भागामध्ये अति थंड भाग असल्यामुळे उद्योगधंदा हा काहीच नव्हता. उद्योगधंदा काय, तिथे जनावरं पाळणं, लोकर काढणं किंवा त्याला म्हणायचं थोड्याफार प्रमाणामध्ये शेती करायची. त्यांना स्वतःला लागणाऱ्या गोष्टी सुद्धा तिथे तयार करता येत नाही, सगळं बाहेर नाही येतं. पण आता टुरिस्ट तिथे आल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये तिथे रोजगार निर्मिती झालेली आहे. हॉटेल्स असो की बसेस असो की होमस्टे असो की इतर गोष्टी. तर त्याच्यामुळे तिथल्या जनतेला आता रोजगार निर्मिती करण्यामध्ये प्रचंड मदत मिळालेली आहे. तर हा एक महत्वाचा भाग आहे. आणि जोपर्यंत तुम्ही म्हणता आहे की जे टेक्नॉलॉजिकल चॅलेंजेस होती तर ती ही पुष्कळ होती. म्हणजे एक तर तुम्ही म्हटलं की या भागामध्ये म्हणजे अजून सुद्धा लँडस्लाइड्स होतात, अवलांचे होतात, कारण काही भाग कच्चे असतात, तिथे तर पूर्ण त्याची फॉर्मेशन पूर्ण झालेली नाहीये. रॉक कटिंग कसं करायचं ते माहिती नाहीये. पहिले आपला विचारसरणी जी होती ती अतिशय घाबरट होती. आपण तिथे रस्ते बनवायलाच तयार नव्हतो, कारण आपल्याला भीती वाटायची की आपण जर रस्ता तयार केला आणि चीनने जर त्याच्यावरती कब्जा केला तर कसं होईल. परंतु आता आपल्याकडे एक आपल्याला योग्य नेतृत्व मिळाल्यामुळे आता आपण आक्रमकतेने आणि इनिशिएटिव्ह घेऊन जे जगामध्ये सर्वात मोस्ट मॉडर्न टेक्नॉलॉजी आहे त्याचा वापर करतो. उदाहरणार्थ जे टनलिंगचं जे तिथे यंत्र आणण्यात आलेलं बोरिंग टनल करण्याचं, ते जगातलं सर्वात चांगलं आहे. की जे काम तुम्ही जर फिजिकली करायचं म्हटलं, डोझरच्या मदतीने करायचं म्हटलं तर फार कठीण आहे. हा जो ऍक्च्युअली बोगदा आहे हा केवळ 20 दिवसात तयार करण्यात आला, पण त्याच्या आतलं इतर काम करायला वेळ लागला, की ज्याला तुम्हाला करायला वर्ष लागली असती. कारण इथे या भागामध्ये वर्किंग सीझन हा फार कमी असतो. 5-6 महिन्यात बर्फ पडायला लागला की आपण काहीच करू शकत नाही. 5-6 महिनेच तुम्हाला वर्षात काम करावं लागतं. तर मोस्ट मॉडर्न बोरिंग टेक्नॉलॉजी आणि त्याच्याशिवाय ज्याला आपण म्हणतो जिओलॉजिकल सर्वे युझिंग मॉडर्न मेथड्स ऑफ म्हणजे सॅटेलाइट म्हणजे सर्व्हे वगैरे. म्हणजे आज रस्ते बांधणी क्षेत्रामध्ये खास तर युरोपमध्ये प्रचंड क्रांती झालेली आहे. कारण युरोप हा एक प्रगत प्रगत म्हणजे खंड आहे, एक कॉन्टिनेंट आहे आणि याच्याशिवाय टेक्नॉलॉजिकली अतिशय ॲडव्हान्स्ड आहे फॉर ऑब्वियस रिझन्स. आणि तिथे आणि त्याच्यामधला अनेक भाग, स्वित्झर्लंड असो की हे असो, हे अतिशय प्रचंड माउंटनस एरिया किंवा डोंगराळ भाग आहे. तर त्यांच्याकडे असलेलं अत्याधुनिक तंत्रज्ञान आपण इथे आणलं, त्यांना वापरलं, त्यांच्या मॉडर्न मेथड्स वापरल्या. तर त्याच्यामुळे आपली ही जी वेगवेगळी आव्हानं होती, लँडस्लाईड वगैरे की जे बंद पडायची, आता टनलिंग केल्यामुळे तो प्रॉब्लेम आता प्रचंड प्रमाणामध्ये कमी झालेला आहे. आणि याच्याशिवाय एक बीआरओचं सुद्धा कौतुक करायला पाहिजे
की म्हणजे त्यांचं पण जे नेतृत्व आहे आता हे जास्त म्हणजे एफिशियंट किंवा आक्रमक झालेलं आहे. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट की ज्याचं क्रेडिट आपण सरकारला द्यायला पाहिजे, ते म्हणजे असं की पहिले काय असायचं की कुठे रस्ता बांधायचा म्हटला तर पर्यावरण मंत्रालयाकडनं परमिशन घ्यावी लागायची, की जे द्यायला ते तयारच नव्हते. म्हणजे त्याला अनेक कारणं, इनएफिशियन्सी वगैरे. परंतु आता सीमावर्ती भागामध्ये जिथे रस्ते बांधायचे सीमेपासून 100 किलोमीटरच्या आत, तर तिथे आता आपल्याला या परमिशनची गरज पडत नाही. कारण सामरिक दृष्टीने देशाचं रक्षण करण्याच्या दृष्टीने तिथे पटकन निर्णय घेणं हे महत्त्वाचं असतं. तर हे सरकारचं मोठं चेंज ऑफ रूल्स होते, चेंज ऑफ हे होतं. तर त्याच्यामुळे ही जी आव्हानं होती या भागातली, यावरती आपण प्रचंड प्रमाणामध्ये हे केलेलं आहे. आणि आपण कधी नुसतं YouTubeवरती जा आणि गलवानमध्ये जिथे लढाई झाली होती, तर तिथपर्यंत पर्यटक तिथे पोहोचतायत. तिथे जे पँगँगसो लेक आहे, जिथे तुम्ही आठवत असेल गलवानच्या लढाईच्या वेळेला चेक पॉईंट नंबर 4, 5 वगैरे खूप प्रसिद्ध झाले होते. तर तिथे जाऊन टुरिस्ट तिथे राहत आहेत. तर हे सगळं आता पर्यटकांनी YouTubeवरती टाकलेलं आहे, की मी तिथे गेलो, माझा काय अनुभव आला, मी त्या वॉर मेमोरियल बघितलं, माझा काय अनुभव आला. तर ज्यावेळेला पर्यटकी माहिती टाकतात तर त्याच्यामुळे अतिशय मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळते आणि लोक तिथे येतात. तर लोक पहिले ॲडव्हेंचर टुरिझम करण्याकरता देशाच्या बाहेर युरोपमध्ये जायचे. अरे कशाला जायला पाहिजे, आपल्याकडे जे युरोपकडे नाही ते आपल्याकडे आहे. तर हे सगळं रस्ते बांधणीमुळे मोठ्या प्रमाणामध्ये शक्य झालं. आणि याच्यात तुम्हाला हे पण ऍड करायला पाहिजे की रस्ते बांधणी हा आजचा एक विषय होता, परंतु याच्याशिवाय आता तिथे एकच पहिले विमानतळ होतं, म्हणजे जे लेहचं विमानतळ होतं. आम्ही ज्यावेळेस तिथे असायचो तर दिवसातनं एक विमान म्हणजे तिथे लँड व्हायचं. विमान आलं की सगळ्या लोक टाळ्या वाजवायला लागायचे, अरे विमान आलं, विमान आलं, विमान आलं. ठीक आहे. आता तिथे 25-25, 30-30 विमानं एका दिवशी लँड होत आहेत. आणि कारगिलमधलं विमानतळ आता तयार होतं आहे. जे प्रतापपूरला जे विमानतळ आहे ते तयार होतं आहे. अनेक ॲडव्हान्स लँडिंग ग्राउंड्स म्हणजे काही छोट्या धावपट्ट्या तिथे तयार करण्यात आलेल्या आहेत, ते तयार झालेलं आहे. हेलिकॉप्टर्सची हेलिपॅड तयार करण्यात आलेली आहे. तर यामुळे अर्थातच या भागामध्ये मुवमेंट करण्याकरता आपली क्षमता ही मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. आणि जर मुवमेंटची क्षमता वाढली, ट्रान्सपोर्टेशनची क्षमता वाढली, तर त्यामुळे आपल्याला म्हणजे आपली संरक्षण सिद्धता ही अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये होते. आणि जाता जाता तुम्हाला मी अजून सांगू इच्छितो की येणाऱ्या काळामध्ये वीज निर्मिती करण्यामध्ये लडाखचं काम हे सर्वात मोठं राहणार आहे. कारण प्रचंड संख्येमध्ये तिथे सरकारने सोलर पॅनल्स लावलेली आहे आणि तिथली वीज ही खालती हिमाचल प्रदेश, पंजाब या भागामध्ये नेणार आहोत. म्हणजे जो भाग पहिले तिथे काहीही होत नव्हतं ते स्वतः आता ॲडमिनिस्ट्रेटिव्हली सेल्फ कंटेंट बनतील. विनयजी. खरं आहे, तुम्ही म्हणता खरं आहे. या सगळ्या तिथल्या पायाभूत सुविधांच्या विकासाचा उपयोग हा पुढे जसं आपण म्हणलं की देशा सुरक्षेसाठी तर होणारच आहे, पण त्याबरोबरीने पर्यटनामध्ये वाढ होणार आहे, त्याबरोबरीने तिथल्या लोकांच्या जीवनमान उंचावण्यामध्ये त्याचा उपयोग होणार आहे. आपण जसं सांगितलं की तिथे आपण आता सरकारने सोलर पॅनल्स उभी केली आहेत, कारण लडाख सारख्या प्रचंड मोठा 59,000 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असलेल्या आणि सूर्यप्रकाश प्रचंड प्रमाणात उपलब्ध असलेल्या क्षेत्रामध्ये सौर ऊर्जा निर्मितीसाठी सुद्धा सरकारने मोठे प्रयत्न सुरू केलेले आहेत. तर एकूणच पायाभूत सुविधांच्या विकासाच्या निर्मितीबरोबरच देशाची सुरक्षा आणि लोकांचं मानसिक एकत्रीकरण या दोन्हीही बाबी या सुविधांमुळे किंवा या प्रयत्नांमुळे लोकांसमोर येत आहेत आणि त्या मार्गी लागत आहेत. हे आपण आपल्या आजच्या एकूणच सांगण्यातनं आम्हाला कळलं. आपण इथे आलात आणि आपण या एकूणच रस्त्याबाबत आणि या एकूणच इथल्या विकास कामाबद्दल आमच्याशी आपला दृष्टिकोन शेअर केलात, आपली ही माहिती आम्हाला सांगितलीत, त्याबद्दल मी भारत शक्ती मराठीच्या वतीनं आपलं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. पुन्हा एकदा आभार. धन्यवाद सर. धन्यवाद. आपण आता निमुपदमदारचा हा जो बिहारहून रस्ता बांधलेला आहे, ज्याला आपण मनाली ते लेह हा तिसरा ऍक्सेस असं म्हणतोय, त्या रस्त्याबाबत आणि त्या रस्त्याच्या उपयोगितेबाबत ब्रिगेडियर महाजन यांच्याशी चर्चा केली. भारत शक्ती मराठीचं चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा. अशाच चर्चा तुम्हाला या चॅनलवर पाहायला मिळतील. आपल्या एकूणच सामरिक आणि भौगोलिक सुरक्षा विषयक माहितीसाठी
हे चॅनल तुम्ही फॉलो करा, आम्हाला फीडबॅक द्या. त्याचबरोबरीने शक्ती मराठीची समाज माध्यमांवरची इतर सुद्धा जे प्लॅटफॉर्म्स आहेत, ट्विटरवरचा असेल, एक्सवरचा असेल, इंस्टाग्रामवरचा असेल, तेही तुम्ही फॉलो करा अशी तुम्हाला विनंती करतो आणि मी विनयसाठी तुमची रजा घेतो. धन्यवाद.